आहे की 17 सप्टेंबर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस। त्या दिवसापासून पुढचे 15 दिवस हा सेवा म्हणजे 2 ऑक्टोबरपर्यंत गांधी जयंती आपण सेवा पखवाडा किंवा सेवा पंधरवडा म्हणून सेवा करत असतो। त्या निमित्तानं आणि आपल्या कोकणाचे सुपुत्र नामदार रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज इकडे टाटा मेमोरियल सेंटर, ब्लड बँक आणि भारतीय जनता पार्टी कार्यालय यांच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। आज आपण इकडे बघतोय की बरेच जणांनी जवळजवळ 70-80 जण आतापर्यंत आलेले आहेत, त्यांनी ब्लड डोनेट केलेलं आहे, रक्तदान केलेलं आहे। आणि टाटा हॉस्पिटल आपण यासाठी गेलेलं आहे, आपल्याला कल्पना असेल की टाटा हॉस्पिटलमध्ये बेडची संख्या दुप्पट केलेली आहे, रुग्णांची संख्या तर तिथे वाढणार आहे, ते भविष्यामध्ये तुटवडा पडण्याची शक्यता आहे। म्हणून आपण ह्या आपले पनवेलचे सर्वाधिकारी आमदार प्राध्यापक ठाकूर साहेब यांच्या आव्हानानुसार खारघरच्या भारतीय जनता पार्टी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि त्यांना आव्हानाला साथ देऊन तिथल्या नागरिकांनी उत्स्फूर्तपणे इथे रक्तदानाचं कार्य इथे केलेलं आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी महिलांनी मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान केलेलं आहे आणि पहिल्यांदा रक्तदान देणारे सुद्धा युवक या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहेत। या प्रसंगी मी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि आमदार ठाकूर साहेब तसं या टाटा मेमोरियल सेंटर ॲक्ट्रॅक्ट हे सर्व स्टाफ आहे त्यांचा मी धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार। रक्तदान हे श्रेष्ठ दान। रक्तदान केल्याने बऱ्याच लोकांचे जीव वाचतात हे आपण बघतो। आज रक्ताची गरज खूप आहे जगामध्ये आणि आज आपले सरचिटणीस शहराचे शिंदे सर यांनी 69 वेळा रक्तदान केलेले आहे आणि ते नेहमीच असं कार्य करत असतात। आणि खारघर महिला मोर्चा यांनीही चांगला सहभाग घेतला, खारघर शहर मंडळ यांनी सहभाग घेतला, युवा मोर्चा यांनी चांगला सहभाग घेतला याच्यामध्ये आणि जवळजवळ 80 लोकांनी आज रक्तदान केलेलं आहे आणि अजूनही रक्तदान चालू आहे। अशा चांगल्या पद्धतीचं रक्तदान नामदार रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज भाजपा खारघर शहर मंडळाने आयोजित केलं होतं आणि त्याबद्दल सर्वांचे आभार। नमस्कार। आज तारीख इथे 20 सप्टेंबर आणि आपले महाराष्ट्राचे बांधकाम मंत्री माननीय नामदार रवींद्रजी चव्हाण साहेब आणि त्याचप्रमाणे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी ह्या दोघांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून खारघर भाजपा मंडळतर्फे इथे भाजपा कार्यालयामध्ये आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि माननीय मोदीजींनी नेहमी आपल्याला संदेश दिला आहे की आपले वाढदिवस हे आपण जनसेवेच्या माध्यमातून इथे सेलिब्रेट केले पाहिजेत आणि तेच उपक्रम आम्ही इथे आज राबवला आहे। आज जवळजवळ इथे कार्यालयामध्ये सकाळी 11 वाजल्यापासून आता 1 वाजेपर्यंत 80 रक्तदात्यांनी आपलं रक्तदान केलेलं आहे। अजूनही रक्तदान चालू आहे आणि आपल्यासोबत इथे खारघर भाजपा मंडळचे सरचिटणीस माननीय दीपक शिंदे सर आहेत आणि मला सांगताना अतिशय इथे गर्व अनुभवते मी की शिंदे सरांचं हे 69वं 69 रक्तदान आहे आणि कंटिन्यू ते दर 3 महिन्यांनी रक्तदान करतात। याबद्दल शिंदे सर मी तुमचं खूप खूप इथे अभिनंदन देते, तुमचे आभार मानते आणि स्वतःच्या कृतीने हा संदेश शिंदे सर सगळ्यांना देत आहेत की रक्तदान हे श्रेष्ठदान आहे, नुसतं बोलून नाही तर स्वतः रक्तदान करून हा संदेश देत आहेत। त्याबद्दल शिंदे सरांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन। नमस्कार। आज नामदार रवींद्र चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आणि आपले लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं सेवा पंधरवडा या हे निमित्त साधून आज आपल्या बीजेपी कार्यालयामध्ये रक्तदान शिबिर चालू आहे आणि इथे आपण आज बघतोय की महिलांचा खूप मोठा सहभाग इथे आहे आणि आज आपल्या रक्तदानामध्ये बऱ्याच महिलांनी पहिल्यांदा रक्तदान केलेलं आहे आणि रक्तदान करायची सुरुवात केलेली आहे। त्यात आपल्या मंडळाची मंडलाध्यक्षा साधना पवार यांनी रक्तदान केलेलं आहे आणि तिने यापूर्वी बऱ्याच वेळा रक्तदान केलं आहे, तर तिचं मनापासून अभिनंदन आणि तिचं बघून आपल्या बऱ्याच महिलाही यापुढेही तयार होतील आणि आपलं रक्तदान करायला चालू करतील। तर सगळ्याच महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्या मंडळामध्ये आहे आणि असं पुढेही चालू राहील। तर सगळ्याच महिलांचं मी मनापासून अभिनंदन करते। त्याच्यामध्ये निर्मला आहे, सुशीला आहे आणि अजून अशा बऱ्याच महिला आहेत की ज्यांनी पहिल्यांदा रक्तदान केलं आहे। सगळ्यांचं मनापासून अभिनंदन। धन्यवाद।